मान्य करतो, परंतु आम्हाला मिळालं काय? आमचे धनगर समाज, मराठा समाज, मुस्लिम मिळालं काय? आरक्षण मिळालं नाही ना, हा माझा प्रश्न आहे. ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील दादा यांच्यावर एसआयटी लावली त्यांनी, त्यावेळेस त्यांनी दादांवर एसआयटी लावली. त्याच्यानंतर त्यांनी ज्या अंतरावली सराडी महिलांवर ज्या लाठीचार्ज झाला त्याची काय आतापर्यंत चौकशी झाली नाही. ठीक 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 ठीक. काय झालंय सर, मी तुम्हाला मागाशी सांगितलं शेतकऱ्याबद्दल. आदरणीय मोहिते पाटील परावर विजयदादा आणि रणजितदादांनी उजनी धरणाचं गाळ काढायचं, काळं सोनं काढून तिथं पाण्याचं टीएमसी पाणी मुबलक वाढलं असतं, शेतकऱ्यांना मिळालं असतं, आणि मोफतमध्ये सरकारनं ती टेंडर सुद्धा मंजूर झालं. विचारा त्यांना, खोटं बोलतेत. मंजूर केलं आणि पुढे इम्प्लिमेंट होती का यांच्याकडनं? बीजेपी अजिबात नाही सर, रिटून बोलतात. आता राम सातपुते सोलापूरमध्ये बोलतोय की आम्ही उजनीचा तो मुद्दा आमचा मोहिते पाटलांनी सर, उजनीचं सर आता काळं सोनं काढलं असतं ना, आणि वाळू ती फुकट देतो 600 रुपयात. किती रुपये दिले विचारा ह्यांचं टेंडर. आणि सर घराणेशाही नाही, वारशाबरोबर गुणवत्ता देखील असती. त्यामुळे मोहिते पाटील हा विचार आहे. एक मिनिट ऐका, मी शेतकरी संघटनेच्या बांधवाने विचारलेल्या प्रश्नाचं 1-2 मिनिटात उत्तर देतो. मित्रा, भारतीय जनता पार्टीचे रणजितसिंह निंबाळकर यांना भारतीय जनता पार्टीने 30 दिवस झालं उमेदवारी जाहीर केली, तरी त्या माणसाने अद्यापही नारळ फोडला नाही. आणि त्याच तोडीचे धैर्यशील मोहिते पाटील यांना इथं येऊन जयंत पाटील साहेबांनी प्रवेश दिला, दुसऱ्या दिवशी फॉर्म भरला, तिसऱ्या दिवशी प्रचार झाला, आणि त्यांची उमेदवारी जनतेने दिली. लोकांनी चिन्ह ठरवलं, लोकांनी पक्ष ठरवला, आणि धैर्यशील मोहिते पाटील लोकच निवडून आणणार आहेत. त्यामुळे पक्षाबद्दल वगैरे मध्ये राहिला प्रश्न मराठा बांधव, तर राम सातपुते सोलापूरचे राम ज्यावेळेस बोडवळमध्ये गेले, त्यांच्यावर लोकांनी मराठा समाजाने अन्याय केला, त्यावेळेस त्यांच्यावर गुन्हा दाखल झाले, ते त्यांना बोलत नाही. इथं का बोलतायत? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. ऐका, माझा पुढला प्रश्न मी घेतो. पुढला प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे माझा विद्यमान खासदारांच्या प्रतिनिधींना. इथून बहुतांशी नागरिक किंवा स्थानिक जन्माला आलेली मुलं शिकण्यासाठी बाहेर जातात किंवा इथं शिकतात, पण नोकरीसाठी बाहेर जातात. मायग्रेशन होत आहे. इथं त्यांना रोजगार उपलब्ध नाही, अशी देखील एक या मतदारसंघाची सगळ्यात मोठी समस्या आहे. किती उद्योग आणले? नाईक बोंबवाडी इथं 700 हेक्टरची पंचतारांकित MIDC मंजूर असून त्याचं काम चालू केलेलं आहे. त्याला रोडचे इन्फ्रास्ट्रक्चरचं काम चालू आहे. धन्यवाद. MIDC आतापर्यंत मोहिते पाटलांनी उद्योग, शाळा, संस्था, सूतगिरण्या सगळ्या मोहिते पाटलांच्या इथं आहेत. एकही MIDC आणि एकही आतापर्यंत निंबाळकरांनी एकही काम केलेलं नाही आमच्या इथं. MIDC कोणी आणली? MIDC मोहिते पाटलांनी MIDC आणली. MIDC मंजूर केली नाही ना, रणजितसिंह मोहिते पाटलांनी केली. रणजितसिंह मोहिते पाटलांनी MIDC मंजूर केली. यांना माहित नाही, यांना माहित नाही. यांना माहित नाही. आज टक्केवारी मागणाऱ्यांनी टक्केवारी मागणाऱ्यांनी MIDC आणणे हाच मोठा जोक आहे. MIDC आपण जे म्हणला इथले विद्यार्थी बाहेर जातात. सर इथे इंजिनिअरिंग आहे, कॉम्प्युटर सायन्स आहे, ऐका नर्सिंग आहे, वेगवेगळ्या शिक्षणाच्या माध्यमातून इथं शिक्षण दिलं जातं सर. आणि दुसरी गोष्ट, या माढा लोकसभा मतदारसंघाचे किंग मेकर आदरणीय बाळादादांनी ऐका वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून गाळे उपलब्ध केले. त्या गाळ्याच्या माध्यमातून रोजगार मालक बनवलं. इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला मालक बनवलंय. आज गाळा दिल्यामुळं त्याचं आज कुटुंब चालतं. अशा हजारो कुटुंब त्या कारणामुळे चालले. MIDC ऐका एक मिनिट आजपर्यंत MIDCचा प्रश्न मार्गी लागला नाही. यांच्याकडनं कुणाकडनंच लागणार नाही मागणी. पण मला फक्त एवढं सांगायचंय की आजपर्यंत मराठा समाजाच्या यांनी काय केले, आरक्षण देण्याबाबतीत टलपर यांनी दोघांनी मिळून खाल्ले. टलपर ज्या आतला शेंगदाणा या दोन्ही पक्षांनी मिळून खाल्ली, आणि शेंगदाण्यावर टलपरा जो असतो तो टलपरा समाजाला खायला लावला, मराठा समाजाला. म्हणजे याचा अर्थ काय,
दारा यांच्या हातामध्ये आणि टलपणा आमच्या घशामध्ये. ठीक आहे एमआयडीसी सर याच्यामध्ये एमआयडीसी सारखा प्रश्न असेल, हे सुशिक्षित बेरोजगार आमची तरुण पोरं पुण्या मुंबई या ठिकाणी त्यांना कामाला जावं लागतं, पण एकाही खासदारांनी एमआयडीसी सारखा प्रश्न या तालुक्याला आज तागायत एमआयडीसी भेटलेली नाही. बाप भाजप राष्ट्रवादीत आणि पोरगा भाजपमध्ये ही कुठलं कायदा जनते पुढं घराणेशाहीचं राजकारण. एमआयडीसी यांनी जाणून बुजवून लावली. त्यांना किंवा आमदार भाजपमध्ये आणि उमेदवारी कोण ग्रामपंचायत सदस्य पडला अकलूज मधला. ग्रामपंचायत मध्ये माणूस निवडून आलेला नाही यांचा विचार. विद्यमान आमदार एक मिनिट विद्यमान आमदार रामभाऊ सातपुते यांनी एमआयडीसीला विरोध केला. एमआयडीसी महाराष्ट्र तालुक्यात येऊन दिला नाही. दुर्दैव गारवाडला एमआयडीसी होत होती आणि राम सातपुतेने जो म्हणतोय ना मी गरीब आहे, त्याच्या घराला मांडवे 3 गेट आहे. ह्याची काय सोन्याची कांडे आहे गौसाची काय आहे, गरीब कशामुळे. आजपर्यंत माळशिरस तालुक्यात कुठल्याही प्रकारची एमआयडीसी किंवा रोजगार आलेला नाही. सन्माननीय उत्तमराव जानकर ज्या वेळेला या माळशिरस तालुक्याचे आमदार होतील त्यावेळेला 100% या इथं एमआयडीसी येणार, रोजगार उपलब्ध होणार आणि वंचित बहुजनांचे सर्व प्रश्न सुटणार. शेवटचं जाता काय म्हणणं आहे? पक्ष बदलला म्हणून विचार बदलू नका. पक्ष बदलला म्हणून विचार बदलू नका, कारण हे भाजप सरकार आहे. या सरकारनं शेतकऱ्यांसाठी सदाशिवनगर सुरू करण्यासाठी 130 कोटी रुपये फायनान्स करून शेतकऱ्यांचा कारखाना चालू करून दिला आहे. म्हणून पक्ष बदलला, विचार बदलून देऊ नका. विकास हाच भाजपाचा मूळ मुद्दा आहे. बरं ठीक आहे, शेवटचं जाता मी एकच सांगतो, उत्तमराव जानकर साहेबांनी सांगितलं की उत्तमराव जानकर हे आमदार झाल्यानंतर एमआयडीसी आणू. उत्तमराव जानकर यांचं धैर्यशील मोहिते पाटील यांचं काम करणार आहे, त्यांचं आम्ही स्वागत करतो. धैर्यशील मोहिते खासदार झाल्यानंतर पहिली एमआयडीसी होईल. ठीक आहे, घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित झाला. घराणेशाही असली तरी बौद्धिकता, गुणवत्ता आणि विचार हा देखील मुद्दा उपस्थित झाला. या सगळ्या गर्दीमध्ये, या सगळ्या आरडाओरडात जनतेचे प्रश्न, म्हाड्यातल्या जनतेचे प्रश्न सोडवणाराच व्यक्ती इथला खासदार होऊ शकतो, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. जनता, मतदार हुशार, बघूया ते काय ठरवतात आणि काय त्यांचा मूड, काय त्यांचा कौल कोणाच्या बाजूने देत आहेत हे लवकरच आपल्याला कळेल. यानंतर इथेच थांबणार आहोत आणि पुन्हा एकदा भेटूयात पुढल्या मतदारसंघात जाणून घेण्याकरता त्या मतदारसंघाचा मूड महाराष्ट्राचा.